आम्ही सेंटरवर गेलो, एक्झामच्या सेंटरमध्ये गेलो आणि तुम्हाला सांगू लेकरांनो, एक्झाम झाली, रिझल्ट आला युनिव्हर्सिटीचा आणि मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडल. कळतंय. आणि हे रेकॉर्ड आता अंबाजोगाईला आणखी कोणी तोडलं नाही. गेली 38 वर्ष रेकॉर्ड एकाच नावावर आहे. कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय ते? अभ्यास हा 1 दिवस करून 2 दिवस करून करू वाटत नाही म्हणून होत नाही. आळस आला, कंटाळा आला, थोडंसं काहीतरी लो झालं म्हणजे आपण अभ्यास सोडायचा हे नाही. फक्त माझी माय नेहमी सांगायची, अभ्यास असा नाही करायचा काम बी नाही दम बी नाही. तिचे 2-3 वाक्य खूप छान होते. काम बी नाही दम बी नाही म्हणजे दिवसभर काय केलं तर पुस्तकात आहेत आणि किती डोक्यात राहिलं तर काहीच नाही, असं नाही करायचं. शिस्तीत अभ्यास करायचा. दुसरी गोष्टी सांगायची नेहमीसाठी. 2 गोष्टी आहेत आयुष्यामध्ये. नंबर 1, दुःख. जे तुम्हाला दुःख होत आहे ना, जे पेन होतात ना, ते स्वतःला सहन करावं लागतात. पेन जे दुखतं ते स्वतःला सहन करावं लागतं. नंबर 1. आणि नंबर 2, अभ्यास स्वतःलाच करावा लागतो, दुसरा करू शकत नाही. मग न शिकलेली माझी आई माय पण अशी सांगायची ना, ग्रेट, एकदम ग्रेट. मी तुम्हाला सांगत होतो की पहिली गोष्ट आहे फॉर्म्युल्यामधली चतुसूत्री तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्यात पहिली गोष्ट आहे ती कुठली? दुसरी. या 2 गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्यांच्यामध्ये तिसरी गोष्ट आपोआप येते आणि त्याला म्हणतात कॉन्फिडन्स. काय म्हणतात? कॉन्फिडन्स येतो. कॉन्फिडन्स यार, हे पाठ आहे सगळं पाठ आपल्याला, काय अडचण नाही आहे. कॉन्फिडन्स येतो तुम्हाला. तुमच्या लेवलचं उदाहरण सांगतो. प्रसाद 2013ची बॅच आहे, त्याची 15ची बॅच आहे प्रसादची. त्याला ना तिथपर्यंत नीट होती आणि नेमकं त्या दिवशी त्याच 2 महिन्या अगोदर त्यांची CET झाली. बघा, CET ठरली. CET महाराष्ट्र स्टेटचं एक्झाम घेणार होतं आणि त्या एक्झाममध्ये मग हे सगळे गोंधळले लेकरं, काय करावं कसं करावं. मी म्हटलं बघ सगळ्यासाठी सेम आहे. प्रसाद एक्झामला गेला. मी असा बाप आहे की त्याला कधी एक्झामला सोडायला गेलो नाही ना. कुठली त्याच्या शाळेत गेलो एकदा, तो 10वीला असताना. तर कशा गेलो माहिती आहे? गेस्ट म्हणून गेलो. तो अँकर होता आणि मी गेस्ट होतो. त्यांनी माझ्या हातात माईक दिलं, मी भाषण ठोकून आलो. म्हणजे असा बाप. पण तो एक्झामला गेला. माझी बायको कल्पना त्याला सोडायला गेली होती, सोडून आली आणि परत त्याला घ्यायला गेली आणि त्यांनी तिचा फोन घेऊन मला गाडीत बसून फोन केला, पप्पा बालाजीमध्ये 100 पैकी 100. मला माहीत होतं माझ्या लेकराने कसा अभ्यास केला आहे ते, त्यामुळे आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की त्याला 100 पैकी 100 मला मिळणार. हा असाच अभ्यास तुम्ही पण करायचा. मी एवढ्यासाठी तुम्हाला प्रसाद उदाहरण सांगतोय. आणि पहिली आन्सर की आली त्याला बायोलॉजी 100 पैकी 100 होते. दुसरी आन्सर की आली, प्रसादचा 1 मार्क गेला. प्रसाद जे रडायला लागला, वेडासारखा रडायला लागला. अरे म्हणून तुला कळतं का प्रसाद, महाराष्ट्रामधल्या जेवढ्या मुलांनी हे उत्तर लिहिलं सगळ्यांचं गेलं ना, तुझ्या एकट्याचं गेलं का? बरं गेलं तर गेलं. तुला 99 झाले, त्यानं काय होणार आहे? तुला बेस्ट मधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळते. आणखी काय पाहिजे? नथिंग एल्स. का रडतोय तू? पण तो इतका रडायला लागला शेवटी त्याच्या एका क्वेश्चनच्या आन्सरवरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कोर्टात गेले, त्याच्यावरती कोर्ट बसलं. त्या कोर्टाने एक प्राध्यापकाची टीम नेमली 12 लोकांची. त्यांना 3 आठवडे वेळ दिला आणि 3 आठवड्यानंतर त्या 12 प्राध्यापकांनी सांगितलं की ते उत्तर बरोबर आहे आणि पुन्हा प्रसादला 100 पैकी 100 मार्क पडले. याला काय म्हणतात? कधी येतो कॉन्फिडन्स? कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्हज युअर कॉन्फिडन्स. काय म्हणायचंय? अरे मोठ्याने म्हणा. कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्हज युअर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स सगळेजण झालेत. एवढं सगळं असताना कधी कधी अपयश मिळतं. झालं, मी कमिटमेंट केली आहे, मी कन्सिस्टन्सी मेंटेन केली आहे, मला कॉन्फिडन्स आला आहे, तरी अपयश मिळतं. कधी कधी योग्य मार्क पडत नाहीत, कधीतरी काहीतरी होतं. यावेळेसचा पेपर चांगला नव्हता, बरोबर आहे मोठे गावकरचं, असं काहीतरी घडत राहतं. पण तुम्हाला सांगू का, मी कधी अपयश आलं ना खचून नका जाऊ यार. तुम्हाला खरं सांगतो, अपयश असतं ना ही जगातली खूप मोठी चांगली गोष्ट असते. अपयश आलं ना खचून नका जाऊ. तुम्हाला ना किती लोकांना माहिती आहे डॉक्टर तात्याराव लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याराव किती? मला पण माहिती आहेत, कारण ते माझे भाऊ आहेत. ते कुठल्या विषयाचे डॉक्टर आहेत हे माहित आहे ना? डोळ्याचे डॉक्टर आहेत. ते मलाही माहित आहे, डोळ्याचे डॉक्टर आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, डॉक्टर तात्याराव लहानेंना पद्मश्री आहे. भारत देशातलं 4th नंबरचं सिव्हिलियन अवॉर्ड आहे, ते हायएस्ट. ते जे 8 वर्ष डीन आणि 3 वर्ष डायरेक्टर आहेत. डायरेक्टर ही मेडिकल सायन्समधली महाराष्ट्रातली हायएस्ट पोस्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात पोस्ट नाही. ओके, या पोस्ट राहिलेला हा माणूस ज्यांनी 1,77,000 कॅटरॅक्ट ऑपरेशन केलेत, हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हा माणूस डोळ्याच्या विषयात नापास झाला होता. किती लोकांना माहिती आहे? दादा MBS फायनलला डोळ्याच्या विषयात नापास झाले होते.
केवळ नापास झाले की माणूस मोठा होतो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगून ठेवतो. त्यामुळे तुम्हाला कधी अपयश मिळालं ना, त्याला खूप सिरियस घेऊ नका, तुम्ही मोठा माणूस होणार आहेत. पण तुम्ही घरी जाऊन सांगाल, लहाने सरांनी सांगितलं मम्मी नापास झालं की आपोआप मोठं होतं. नाही 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 नाही, असं नाही असं नाही असं नाही. नापास झाल्यानंतर मी नापास का झालो, मला काय अडचण आली, अपयश का मिळालं, याचं परीक्षण करून त्याच्या मागे लागणं, आणि हे जे वर्ष आहे ते वर्ष एक संधी आहे असं म्हणून जे मागे लागतात ते लोक मोठे होतात. तुम्हाला आता बोलताना बोललं की मला खूप साऱ्या विषयात गोल्ड मेडल आहेत. ओके, विठ्ठल राणेच्या नावावरती. पण तुम्हाला माहिती आहे विठ्ठल राणे पण नापास झाला होता. मी MCS क्लासेस अर्धे करताना MCHची महाराष्ट्रातली नाही देशातली सगळ्यात उंच डिग्री आहे मेडिकल सायन्सची MCH, MBBS, MS जनरल सर्जरी, MCH करताना जे मध्ये मी नापास झालो होतो. मी असं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी नापास झालो मोठा झालो. मी नापास झालो नसतो तर कदाचित एवढा मोठा झालो नसतो. त्यामुळे कधी एखादा अपयश आलं ना, समजून घ्या बॉस तुम्ही खूप मोठे माणसं होणार आहेत. आणि अपयश आल्यानंतर असं खचून नका जाऊ. तुम्हाला मी सांगू का एक छोटं उदाहरण. उदय देशपांडे हे माझ्या शेजार राहायचे. आमचं एक यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये एक माझं छोटं 5 बेडचं हॉस्पिटल होतं. त्याच्याबाजूला त्यांची एक रूम होती, एक भाड्याची रूम, त्याच्यामध्ये एक कम्प्युटर होतं. आम्ही दोघं मित्र झालो. करत त्यांनी 5 कम्प्युटर कर्ज काढून घेतले. 5 कर्ज काढून कम्प्युटर घेतले आणि एक दिवशी 5 कम्प्युटर चोरीला गेले. माहिती आहे, उदयचा मला फोन आला, मी ऑपरेशनमध्ये होतो. लिटरली उदय फोनवर रडायला लागला. लिटरली रडायला लागला. दो मलाच कळे ना उद्याला काय बोलावं, काहीच कळे ना मला. काय अडचण नाही उदय, काहीतरी होईल चांगलं, काय अडचण नाही, आता काय होईल म्हणून बिचारा एवढा रडायला लागला. पण तुम्हाला सांगू मी, ज्या माणसाचे 5 कम्प्युटर चोरीला गेले ना, त्या माणसाची स्किल डेव्हलपमेंट ही जी स्कीम आहे सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट राबवतं, नॅशनल गव्हर्नमेंट आपलं राबवतं. तर ही ज्या स्कीममध्ये ना, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम तो माणूस करतोय. ओके, आणि त्यांच्याकडे 5 कम्प्युटर नाही, 500 कम्प्युटर आहेत. 500. कळतं मी काय म्हणतो तुम्हाला. आणि कुठून झालं आता मी तुम्हाला सांगत होतो. ते जर 5 कम्प्युटर चोरीला गेले नसते ना, हा माणूस एवढा मोठा झाला नसता. मला एवढंच तुम्हाला सांगायचं. त्यामुळे ना कधी अपयश मिळालं ना, तो खूप वाईट वाटून घेऊ नका. एवढं सगळं झालं ना, अडचणी सगळ्यांना येतात. पण शिक्षण बंद करू नका. शिक्षण आहे ना, टोकाच शिकायचं, टोकाचं. बऱ्याच वेळेला लेकरं सांगतात आमच्या आईची अडचण होती, वडिलांची अडचण होती, म्हणून आम्ही शाळा सोडली, म्हणून आम्ही शिक्षण सोडलं. असं कधी करू नका. तुम्हाला सांगतो, मी MS जनरल सर्जरी झालो आणि आमच्या घरी आहे ना, पेरणी करायची की सावकाराचं कर्ज घ्यायचं, त्याशिवाय आमची पेरणी होत नव्हती. आणि मला खूप वाईट वाटायचं. माझा आणखी एक मित्र होता डॉक्टर राजाराम मुंडे म्हणून, त्यांनी त्याची प्रॅक्टिस सुरू केली होती. आणि माझं MS जनरल सर्जरी संभाजीनगरला झालं आणि मी ठरवलं की प्रॅक्टिस सुरू करायची परळीत जाऊन. मी मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर दादा रावणेकडे गेलो. दादांना म्हटलं, दादा मला MCH करायचं नाही, MCH ही मेडिकल सायन्सची हायएस्ट डिग्री आहे, ही मला करायची नाही. जनरल सर्जरीवरती मला खूप सर्जरी येतात आणि मला प्रॅक्टिस सुरू करायच्या. तुम्ही तर काही पैसे कमवत नाहीत आणि घरच्या अडचणी काही सुटत नाहीत आणि मला अडचणी सोडायच्या. 4 पैसे आपल्याला इमानदारीने कमवायचे. दादांनी माझ्याकडे असं पाहिलं आणि त्याने मला प्रश्न विचारला बारकायचा. तुम्हाला त्यांनी दादाने काय विचारलं सांगतो. दादा म्हणले, विठ्ठल आपण कधीपासून गरीब आहेत रे, आपण कधीपासून गरीब आहेत. म्हणलं आता मी 26 वर्षात झालो आहे. मला कळतंय 5-6 वर्षात असतानापासून, म्हणजे गेली 20-25 वर्ष झालं आपण गरीबच आहेत. म्हणजे गेली 25 वर्ष तुला कळतं तेव्हापासून गरीब आहेत. म्हणलं हो. समज MCH करण्याला 3 वर्ष लागतात आणि आपण आणखी 3 वर्ष गरीब राहिलो तर काय होणार आहे रे? जग बदलणार आहे का? जग बुडणार आहे का? अडचण काय तुला? बघा, हा दादांचे शब्द दादा बारकाने समजून घ्या लेकरांनो. म्हणून मी नेहमी सांगतो ना की आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी रागवणारा माणूस, कोणीतरी मारणारा माणूस, कोणाची तरी भीती असणारा माणूस असला पाहिजे. आईची जर भीती असली पाहिजे, वडिलांची तरी असली पाहिजे, भावाची तरी असली पाहिजे, पण कोणाची तरी भीती असली पाहिजे. ज्या वयात आपल्याला कळत नाही त्या वयामध्ये भीती जरुरीच असते. आणि दादांच्या भीतीपोटी आणि दादांच्या इच्छेपोटी मी MCH केलं. ओके, MCH जेव्हा मी करून लातूरमध्ये आलो, फक्त अडचणी तिथे संपत नाहीत. लातूरमध्ये 2च कारणं होते. मी नेहमी सांगत असतो की माझ्यासोबत मला राहायचं होतं. मला आईवडील प्रचंड आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, पण मला जरा जास्तच आवडतात. आणि माझी बायको त्यांची सख्खी मैत्रीण, त्यामुळे आम्ही लातूरमध्ये आलो. दुसरं होतं ना की मी प्लास्टिक सर्जन आहे. प्लास्टिक सर्जरी म्हणलं की हिरोईननी केली. मला वाटायचं की सगळे हिरोईननी प्लास्टिक सर्जरी करायची, आमच्या गरीबाचं काय. एखाद्या मुलीचं नाक चांगलं नाही, एखादी तिचं लग्न जमत नाही, तिला अडचण येते किंवा तिचा कॉम्प्लेक्स तयार होतो, तिला कॉन्फिडन्स कमी वाटायला लागतो, किंवा एखाद्या मुलाला हा प्रॉब्लेम येतो, तर ती नाकाची प्लास्टिक सर्जरी करायची. तेव्हा 1997ला 12 लाख रुपये खर्च होता. 1997ला 12 लाख रुपये लागायचे. आता विचार करता तुम्ही आता किती पैसे लागत असतील तर. ओके, आणि ही सर्जरी आपल्यातले किती लोक करू शकतात? करू शकत नाहीत. आणि मग आपण का नाही ही सर्जरी गरिबाला घेऊन जायची, हा माझा कन्सेप्ट होता. आणि 25 वर्ष झालेत पूर्ण. तुम्हाला सांगतो की गरीबातला गरीब म्हणजे अगदी रस्त्यातला भिकारी पण माझ्याकडून सर्जरी करून घेतोय आणि मी ते आयुष्यभर करणार आहे. मला खूप आनंद त्याच्यामध्ये. त्यामुळे मी लातूरला आलो खरा, पण तुम्हाला सांगू
तेव्हा ना माझी भानगडी अशा होत्या की माझ्या कोणी जास्त मोठे ओळखीचे लोक नव्हते. म्हणजे तेव्हा मोठेगावकर सर पण तेव्हा त्यांचे काही सुरू झालं नव्हतं, उदयरावांचं पण काही सुरू झालं नव्हतं. मला असे मदत करणारे लोक फारसे नव्हते. मी लातूरमध्ये आलो आणि बँकेत गेलो, बारकाय नाका लेकरांना बँकेत गेलो. किती? 12 बँकेत गेलो. 3,06,000चं कर्ज पाहिजे होतं आणि एकाही बँकेने मला कर्ज दिलं नाही. का? तर माझ्याकडे मॉर्गेज करायला काय तुमच्याकडे? तर मी म्हणलं माझ्याकडे काहीच नाही, सायकल पण माझ्याकडे नव्हती. तर तुम्ही मॉर्गेज काहीतरी करा बँकेमध्ये, जोपर्यंत तारण ठेवत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. एका मॅनेजरला मी म्हणालो होतो, मॅनेजर साहेब, विठ्ठल नाणेकरची डिग्री आहे ना, भारत देशातली मेडिकल सायन्सची हायएस्ट डिग्रीचा मी डॉक्टर आहे, हायएस्ट, आणि तुम्हाला कर्ज देत नाहीत, मला तुम्ही कर्ज देत नाहीत 3 लाखाचं. साहेब म्हणले माफ करा, पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुमच्या डिग्रीला आम्ही आदर करतो, कदर करतो, रिस्पेक्ट देतो, पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला कर्ज देऊ शकत नाहीत. आणि मला कर्ज मिळालं नाही. घरी गेलो, दादांना फोन केला, फोनला इकडून फोन करा, तेव्हा लँडलाईनला पैसे लागायचे. दादांना फोन करून सांगितलं तुम्ही फोन करा. 1 तास, अर्धा पाऊण तास त्यांना सांगत राहिलो, रडत राहिलो. त्यांनी त्यांचा एक मित्र पाठवला, त्या बिचाऱ्यांनी 16 एकर जमीन त्याची माझ्या नावावर लिहून दिली, ती मी बँकेत मॉर्गेज केली आणि मला कर्ज मिळालं. लेकरांना तुम्हाला मी काय सांगू. असा हा विठ्ठल लहाने, अशी माझी प्रॅक्टिस. ओके, म्हणजे अडचणी संपत नाहीत, पण पुन्हा एकदा सांगतो, अडचणी आहेत म्हणून माघार घ्यायची कधीच नाही. अडचणीवर मात करणारे माणसं मोठे होतात, अडचणीचं भांडवल करणारी नाही, कधीच नाही. जे लोक अडचणीचं भांडवल करतात ते भांडवलच करून घेतात, ज्या अडचणी मात करतात त्या यशस्वी होतात. म्हणून तुम्ही सांगत होतो, गाथा यशाची मध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे की अडचणीवर मात करता आली पाहिजे. आणि मी हॉस्पिटल सुरू केलं, पण मी पहिल्या दिवशी 3 सर्जरी केल्या होत्या. आता मी दररोज 10 ते 12 सर्जरी करतोय, 3.5 सर्जरी वेटिंगवर आहेत. बेडासारखं मी काम करतोय, कधीच कामाला मला कमी पडलं नाही, कारण मी इमानदारीची प्रॅक्टिस करतो. 1 रुपया पेशंटकडनं जास्त घेतल्यास पाप लागेल, 1 शब्द खोटं बोलत मला पाप लागला, अशी शपथ घेऊन त्या खुर्चीत मी दररोज बसतो मित्र. त्यामुळे मला ना परमेश्वराने आईवडिलाच्या सर्वात काहीच कमी नाही. तुम्हाला पॉईंट सांगत होतो, मी 2004 हॉस्पिटल बांधलं आणि 2011 मी दुसरं हॉस्पिटल बांधत होतो. आणि मी असं ओपडीत बसलो होतो. आमचा मॅनेजर आला सांगायला मला, सर, एक 10-12 बँकेचे मॅनेजर नोपडीत बसलेत बाहेर वेटिंगला, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. म्हणलं मला का भेटायचं हो, मला का भेटायचं माहीत नाही सर, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. 12-13 बँकेचे मॅनेजर वेटिंगला बाहेर बसलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. म्हणलं पाठव, मला काय आता भेटायचं असतो. ते सगळे लोक मध्ये आले. म्हणले साहेब मी या बँकेचा एवढे मोठे बँकेचं नाव घ्यायला लागले. ज्या बँकेमध्ये मी जाऊन माझे ते चप्पल सगळी खराब झाली होती. आणि हे आले समोर, मला म्हटले सर आमचं कर्ज घ्या. म्हणलं आमचं कर्ज घ्या. एक म्हणला फक्त सही करा साहेब, म्हणलं बँकेत पण येऊ नका, आमचं कर्ज घ्या. मी त्यांच्याकडे बघत राहिलो. बॉस म्हणलं यांच्या सगळ्या बँकेमध्ये मी जाऊन आलो, मला कोणी कर्ज दिलं नाही. आता सगळे मॅनेजर इथं आलेत मला कर्ज घ्या म्हणून. हे क्या हो गया. हे कधी घडतं, ज्या माणसाला अडचणीवरती मात करता येते, अडचणीचं भांडवल न करता त्याला असं खाली ठेवून पुढे जाता येतं, ती माणसं यशस्वी होतात. आणि मग असा U-टर्न लोक घ्यायला लागतात.